पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने राजाराम बंधाऱ्यावर आयोजित प्रात्यक्षिकांच्या पाहणीवेळी ते बोलत होते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा इथं देखभाल दुरुस्ती प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण या उद्देशाने 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलंय। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या आपदा मित्र आणि आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। तसंच रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, सॉकर कटर, हायड्रोलिक कटर, रेस्क्यू रोप, इमर्जन्सी फ्लोटिंग लाईट्स यांची पाहणी केली। आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सांगितलं। या प्रसंगी करवीर तहसीलदार स्वप्नील पवार, अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह आपदा मित्र उपस्थित होते।